पणाने सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज अध्यक्ष संबंधित खातं अध्यक्ष बसून घ्या. अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खातं आहे, कृषी खातं आहे. प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत, एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत. त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिला अभिमान आहे. नाही थांबा, बोला बोला. अध्यक्ष महाराज दोन महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला, शेतीच्या नुकसानाचा जरी असला, तर आपली सिस्टीम ही पिढ्यानापिढ्या अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसननी द्यायचं. त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं. उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एनडीव्हीआयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला. ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो. 2016 पासून एनडीव्हीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसडीआरएफची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल, वारा असेल, सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडीव्हीआयचे निकष लावले. आता एनडीव्हीआयचे निकष म्हणजे नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे. आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा. मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण. अध्यक्ष महाराज एनडीव्हीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत, एक मिनिट, तुम्हाला फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो, तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो. नाही नको ना. अध्यक्ष महाराज एनडीव्हीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, एक मिनिट, तो सगळ्यात महत्वाचा. तो प्रश्न असा आहे की 5-6 महिने का लागले. अध्यक्ष महाराज आपल्या एक मिनिट विखे पाटील साहेब, नॉर्मलाइज डिफॉर्मेशन व्हेजिटेशन लेवल इंडेक्स. ठीक आहे साहेब, आपल्याला माहितीसाठी सांग. ठीक आहे. आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीव्हीआयचं पडलंय? त्या एनडीव्हीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या. फक्त समोरच्या मंत्री महोदय, एनडीआयचा मराठीमधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे, आपण बसून घ्या. शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे. एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, मी इंग्लिश मध्ये सांगितलं. आता 5 महिने का फरक पडला उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला. सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या. आपलं सुद्धा तुमची अवकात मी देतो, एवढं झाल्यावर देतो. ठीक आहे. मंत्री महोदय बसा आता, बोला. हे तर तुम्ही मला मी स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करताय. अध्यक्ष, हेतू आरोप म्हटला तरी चालेल, आरोप म्हटला तरी चालेल. विरोधी पक्ष तिघांना प्रश्न विचारायची संधी दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाही का आपल्याला? ही पद्धत नाही. आम्ही पण इतके 26 वर्ष झाले सभागृहात काम करतोय. असं होत नाही अध्यक्ष. एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल, गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो. पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून 2 मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात.
मला एक सांगा अध्यक्ष महोदय, बघा आपण मान्य करतो कारण सभागृहात मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे. काय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ त्यांनी मागितला ते उत्तर देत असतील, नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेमा. पण विषय काय होता आता भरकट चाललाय, याच्यात वेळ चाललाय, अत्यंत गंभीर विषय आहे. माझी हरकत एवढीच की पहिली होती, त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही, ती योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं. कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा द्यायचं, मी तुम्हाला मालिका सांगतो या किती वर्ष नाही दादा असं होत नाही. हा प्रश्न एका प्रश्नाला आपण 14 मिनिटं एका प्रश्नावरती दिली आहेत. 14 मिनिटं तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट दिलात. तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट होते मंत्री. उत्तर पाहिजे की नको आपल्याला? प्रश्न विचारू दिले काय? एक मंत्री उभा होतो, दुसरा मंत्री उभा होतो. आपण विरोधी पक्ष नेते आपण मुद्दा मांडला त्याचं उत्तर घेऊया. प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय, आज राज्यामध्ये हे सगळे अवकारी असेल, गारपिटी असेल, बघा आपण जर पाहिलं तर हे 10/4/2023 पासून जवळपास 8 3 4 12 3 15 16 17 वेळा अवकाळी पाऊस तारखावायचा. दुष्काळ असेल, गारपीट असेल, वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल, या सगळ्यामध्ये यावेळेस 1 जानेवारी पासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त 24 कोटी रुपये, ती 4/3/2024 ला फक्त 24 कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाले. त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे. हा जे आर आहे तुमचा, त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली. अध्यक्ष महोदय, मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाड्यावर पडून निघाला, चाऱ्याचा पत्ता नव्हता, नव्हतं पीक गेलं. सोयाबीनला 2013चे दर होते ते यावेळेस मिळाले. 10 वर्षांनी सोयाबीनला 2013 मध्ये जो दर होता तो आता मिळाला 10 वर्षांनी. खतांचे दर वाढले, बियाणाचे दर वाढले, जीएसटी लावला, शेतकरी उद्ध्वस्त झाला. या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका, निकषाच्या पलीकडे जाऊन तुम्ही लावलात, तुम्हाला पाहिजे काय उत्तर? तुम्ही लावला जीएसटी, तुम्ही सावरकर जीएसटी तुम्ही लावला शेतकऱ्यावर, दुधावर जीएसटी तुम्ही लावलात, खतावर जीएसटी तुम्ही लावलात. या सगळ्या शेतकऱ्यांच्या अजिबात बोला अजिबात नव्हता. आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न त्यांना थांबवा. विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल. तुम्ही जरा समजवता ना, ही काय पद्धत नाही. केव्हाचे होते त्याला विचारा प्रश्न. कधी 16 मिनिटं झाली आहेत. अध्यक्ष महोदय, हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार आहात का? कारण 8,000 आत्ताची जी परिस्थिती आहे, 8,700 हेक्टर हे जे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये की आता 88,000 हेक्टरवर पिकाची दुर्दान झाली. वादळी पाऊस, गारपिटी ही आतापर्यंतची स्थिती आहे. आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण 76,000 हेक्टरचं नुकसान आहे. मी जिल्हे वाचून दाखवतो. अमरावतीमध्ये 54,000 हेक्टरचं नुकसान आहे. अकोल्यामध्ये 11,157, यवतमाळमध्ये 2,394, बुलढाण्यामध्ये 5,577, वाशीमध्ये 3,068 आणि खानदेशामध्ये 9,000 हेक्टर, मराठवाड्यामध्ये 2,716 हेक्टर, 87,747 हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीचे आले. यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात, तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण सांगावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला की एनडीव्हीआयचा फुल फॉर्म काय, याचं उत्तर पाहिजे का आपल्याला? नकोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी माझं सगळं क्लिअर केलेलं आहे. या बाबतीमध्ये
जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये 17 जिल्ह्यांचा 495 कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता. त्याच्यानंतर 5 फेब्रुवारी 2024 ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एनडीव्हीआयचे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला. त्याच्यानंतर 9 जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत, त्यात परत ऍडिशनल 9 जिल्हे म्हणजे 17+9 अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडून एनडीव्हीआयचे निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे. मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल. ठीक. अध्यक्ष महोदय, एक जानेवारी ते आपण पाहिलं 1 जानेवारी ते 24 मे पर्यंत एकूण सरकारकडे आलेला आकडा आहे तो आहे 2,70,000 हेक्टरचं नुकसान. याला साधारणतः 700 कोटीची आवश्यकता होती. तुम्ही मला एवढाच प्रश्न आहे की 1 जानेवारी पासून 24 मे पर्यंत झालेल्या नुकसानीचा 2,70,000 हेक्टर शेतीसाठी 700 कोटीची मदतीची आवश्यकता आहे. ती पाहिजे होती. तुम्ही यांना किती मदत मिळाली, किती दिलात हे जरा सांगितलं तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली आहेत. जवळपास 15,654 कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले आहेत. त्याच्यापैकी जवळपास 13,000 कोटी रुपयाचं वितरण सुद्धा, वाटप सुद्धा झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये एनडीव्हीआयचे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल. ती 700 असो किंवा 500 असो. बोला, चव्हाण साहेब बोला.